12th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर चालू होता बघा सॉल्युशन्स. त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन, त्यानंतर टाइप्स ऑफ सॉल्युशन, टोटल 9 टाइप्स असतात सॉल्युशन डिपेंडिंग अपॉन द स्टेट ऑफ सॉल्युटंट सॉल्वंट, हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. त्यानंतर डिझॉल्विंग कपॅसिटी, सॉल्यूट किती डिझॉल्व होतं सॉल्युशनमध्ये, त्याच्यावरून ते सॅच्युरेटेड सॉल्युशन तयार होतं. देन सुपर सॅच्युरेटेड, हे तुम्हाला मी कन्सेप्ट सांगितले होते लास्ट लेक्चरला. त्यानंतर आपण सॉलिबिलिटी, डेफिनेशन वगैरे सॉलिबिलिटीचे बघितलं होतं. कॉन्सन्ट्रेशन, तर आज स्टडी करणार आहे तो पॉईंट आहे तर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सॉलिबिलिटी, सॉलिबिलिटीवर कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, इम्पॉर्टंट पार्ट आहे. याच्यावर क्वेश्चन्स पण विचारतात. एखादा पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करायला किंवा शॉर्ट नोटसाठी इथं विचारला जाऊ शकतो. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. फॅक्टर्स अफेक्टिंग सॉलिबिलिटी. The extent to which a substance dissolved in a solvent varies greatly with different substance. It depends upon, आता जे solubility कशावर डिपेंड असते तर depends upon nature of solute and solvent, temperature and pressure. ह्या 3 फॅक्टरवर डिपेंड आहे. फर्स्ट बघा नेचर ऑफ सॉल्यूट अँड सॉल्वंट. जनरली द कंपाउंड्स विथ सिमिलर केमिकल कॅरेक्टर आर मोर रेडियली सॉल्युबल इन इच अदर. जर सिमिलर केमिकल कॅरेक्टर असतील म्हणजे त्याच्या केमिकल प्रॉपर्टी जर सिमिलर असतील तर ते एकमेकांमध्ये काय होतात, इझिली सॉल्युबल होऊ शकतात किंवा रेडियली सॉल्युबल असतात. दोज विथ एंटायरली डिफरंट केमिकल कॅरेक्टर, जर जरा डिफरंट केमिकल कॅरेक्टर असतील तर एकमेकांमध्ये मिक्स व्हायला वेळ लागतो. जर तेच सेम केमिकल प्रॉपर्टी असतील किंवा सेम केमिकल कॅरेक्टर असतील तर एकमेकांमध्ये मोर रेडियली काय होतात तर ते सॉल्युबल होतात. द सेईंग दॅट लाईक डिझॉल्व लाईक, जर एकसारखे जे असतात ते एकमेकांमध्ये काय होतात, इझिली डिझॉल्व होऊ शकतात. गाइड्स टू प्रिडिक्ट द सॉल्युबिलिटी ऑफ सॉल्वंट इन अ गिव्हन सॉल्वंट. दस द सबस्टन्स हॅव्हिंग सिमिलर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आता त्याच्यामुळे जे सिमिलर केमिकल प्रॉपर्टी असतात म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये सिमिलर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर लाईकली टू बी सॉल्युबल इन इच अदर. त्याच्या आतमधले जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जर सेम असतील तर ते काय असतात, सिमिलरली त्याच्यामध्ये लाईकली टू बी सॉल्युबल इन इच अदर, ते एकमेकांमध्ये काय होऊ शकतात, सॉल्युबल होऊ शकतात. जनरली पोलर सॉल्यूट डिझॉल्व्स इन अ पोलर सॉल्वंट. जे पोलर सॉल्यूट्स असतील, आता पोलरमध्ये तुम्हाला माहिती आहे पार्शली पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस डेव्हलप होतात, मग ते जे पोलर सॉल्यूट असतील डिझॉल्व्ड इन पोलर सॉल्वंट म्हणजे जे याच्यामध्ये सेम केमिकल कॅरेक्टर्स आहेत ते काय होतात, सेम असतील ते इझिली किंवा मोर रेडियली डिझॉल्व होतात. जर डिफरंट असतील तर डिझॉल्व व्हायला काय लागतो, वेळ लागतो. जनरली पोलर सॉल्यूट डिझॉल्व्स इन पोलर सॉल्वंट. दिस इज बिकॉज इन दिस solute solvent and solvent interactions are all of similar magnitude. मग त्याच्यामध्ये solute interaction, solute solvent interaction and solvent interaction काय असतात, सिमिलर असतात. कारण जर तुमचं सबस्टन्सच्या केमिकल प्रॉपर्टीज सॉल्यूट आणि सॉल्वंटच्या जर केमिकल प्रॉपर्टी सिमिलर असतील तर त्याच्यामधले जे इंटरॅक्शन्स होतात म्हणजे solute इंटरॅक्शन, solvent इंटरॅक्शन आणि solvent इंटरॅक्शन्स काय असतात तर सिमिलर मॅग्नेट्यूडचे असतात. फॉर एक्झाम्पल NaCl डिझॉल्व्स इन वॉटर. द स्ट्रॉंग आयन डायपोल इंटरॅक्शन्स ऑफ Na+ अँड Cl- आयन्स विथ वॉटर मॉलिक्यूल. आता ह्याच्यामध्ये आयन सेपरेट होतात पोलर मॉलिक्यूल असल्यामुळे Na+ आणि Cl- हे आयन डायपोल इंटरॅक्शन्स असतं. हे वॉटर मॉलिक्यूलमध्ये पण H+ OH- हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन द वॉटर मॉलिक्यूल. त्यामुळे ह्याच्यामध्ये जे NaCl काय होतं, रेडियली डिझॉल्व्स इन वॉटर म्हणजे पोलर सॉल्वंट डिझॉल्व्स इन रेडियली इन पोलर सॉल्वंट. इथं लक्षात काय ठेवायचं, ज्याच्यामध्ये सेम केमिकल कॅरेक्टरिस्टिक आहेत, सेम ज्याच्यामध्ये केमिकल कॅरेक्टरिस्टिक असतात किंवा केमिकल प्रॉपर्टी असतात ते काय होतं, इझिली डिझॉल्व होतं. सॉल्यूट आणि सॉल्वंटच्या या दोन्हीच्या सेम कॅरेक्टरिस्टिक पाहिजे किंवा सेम केमिकल प्रॉपर्टीज, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस पण सेम असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये जे इंटरॅक्शन्स असतात ते काय असतात, सिमिलर असतात. त्यामुळे ते रेडियली डिझॉल्व्ह होऊ शकतं. Non-polar organic compounds like cholesterol dissolves in non-polar solvents such as benzene. तर नॉन पोलर सॉल्वंट कशामध्ये डिझॉल्व्ह होतील तर नॉन पोलर सॉल्वंटमध्येच डिझॉल्व्ह होतात. पोलर असेल तर पोलरमध्येच डिझॉल्व्ह होतात. तिथे बघा नॉन पोलर ऑर्गॅनिक कंपाऊंड लाईक कोलेस्ट्रॉल. आता कोलेस्ट्रॉलचं स्ट्रक्चर खूप मोठं आहे. मग ते कोलेस्ट्रॉल कशामध्ये डिझॉल्व्ह होतं तर नॉन पोलर सॉल्वंट बेन्झिनमध्येच ते डिझॉल्व्ह होतं. वॉटरमध्ये वगैरे काय होत नाही, डिझॉल्व्ह होत नाही. वॉटर पोलर सॉल्वंट आहे त्याच्यामध्ये ते काय होत नाही तर डिझॉल्व्ह होत नाही. कोलेस्ट्रॉल तुम्हाला माहिती आहे फॅट किंवा ऑइल पण वॉटरमध्ये काय होत नाही ते डिझॉल्व्ह होत नाही. आपल्याला दिसतं ते तसं की कम्प्लिटली काय होत नाही ते सॉल्युबल होत नाही. शुगर डिझॉल्व्स इन अ वॉटर. द डिसॉल्युशन ऑफ अ शुगर इन वॉटर इज ड्यू टू इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन शुगर अँड वॉटर. आता शुगर
वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतं. तुम्हाला पण माहिती आहे आपण शुगर कशामध्ये वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होते. ते कशामुळे होतं तर शुगर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होते. त्याच्यामधल्या इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन जे बॉन्डिंग असतं शुगर आणि वॉटर मॉलिक्युलमुळे ते काय होतं त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतं. समजलं का बघा. नेचर ऑफ सॉल्यूट आणि सॉल्व्हंट जर सिमिलर केमिकल प्रॉपर्टी असतील तर ते काय होतं इझिली डिझॉल्व्ह होतात. पोलर सॉल्व्हंट डिझॉल्व्स इन पोलर सॉल्यूट, किंवा पोलर सॉल्यूट डिझॉल्व्ह इन पोलर सॉल्व्हंट, आणि नॉन पोलर सॉल्यूट असतील तर नॉन पोलर सॉल्व्हंटमध्ये काय होतात मोर इझिली डिझॉल्व्ह होतात. त्यानंतरचं नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सॉल्युबिलिटी. हाऊ सॉल्युबिलिटी ऑफ सबस्टन्स चेंजेस विथ टेम्परेचर डिपेंड्स ऑन एन्थाल्पी ऑफ सॉल्युशन. Many solid, for example KCl, dissolves in water by endothermic process. आता जे एक्झाम्पल त्यांनी दिले KClचं, KCl dissolve in water by endothermic process that is with the absorption of heat. आता एंडोथर्मिक प्रोसेसमध्ये हीट काय केलं जाते ॲब्सॉर्ब केलं जातं. एक्झोथर्मिकमध्ये एक्झो म्हणजे रिलीज केलं जाते. एक्झोथर्मिकमध्ये हीट रिलीज केली जाते. एंडो म्हणजे आतमध्ये घेणे, एक्झो म्हणजे बाहेर टाकणे. तुम्हाला माहिती आहे एंडोथर्मिकमध्ये हीट काय केली जाते ॲब्सॉर्ब केली जाते. दॅट इज विथ द ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट वेन टेम्परेचर इज इन्क्रीज बाय ॲडिंग हीट टू द सिस्टीम. आता जर त्याच्यामध्ये ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट आहे त्यामुळे जर टेम्परेचर इन्क्रीज केलं बाय ॲडिंग द हीट ऑफ द सिस्टीम द सॉल्युबिलिटी ऑफ सबस्टन्स इन्क्रीजेस. आता एंडोथर्मिक प्रोसेस असेल तर आतमध्ये आणि हीट घेतली किंवा हीट जर त्याला दिली टेम्परेचर दिलं ॲड केली हीट तर काय होतं सॉल्युबिलिटी इन्क्रीजेस अकॉर्डिंग टू द ली चटलर प्रिन्सिपल. सॉल्युबिलिटी काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. तर तुम्हाला एक्झाम्पल सांगते जरी आपण घरी जरी करायचं म्हटलं तर जेव्हा चहा करताना आपण नॉर्मल पाण्यामध्ये किंवा कोल्ड वॉटरमध्ये नॉर्मल जे वॉटर असेल त्याच्यामध्ये साखर टाकल्यानंतर लवकर विरघळत नाही. तेच जर त्याचं टेम्परेचर वाढवलं त्याला हिटिंग केलं तर काय होतं त्या सॉल्युबिलिटी काय होते वाढते किंवा सॉल्युबिलिटी तिथं इन्क्रीज होते. शुगर लगेच काय होते त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होते. ॲडिशन ऑफ हीट causes a trace on the saturated solution. This trace favors endothermic process. जेव्हा त्याला हीट दिलं जाते त्याच्यामध्ये स्ट्रेस तयार होतो सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये आणि त्याच्यामुळे एंडोथर्मिक प्रोसेस होते. म्हणजे तुम्हाला इथं काय लक्षात ठेवायचं जर जेव्हा तुम्ही टेम्परेचर वाढवता तेव्हा सॉल्युबिलिटी काय होते तर इन्क्रीज होते कारण ते सबस्टन्स काय होतं मोर इझिली सॉल्युबल व्हायला चालू होतो कारण लगेच काय होतं ते सॉल्युबल होतं. On the other hand, when the substance dissolved in water by an exothermic process, जर exothermic process होत असेल the solubility decreases with increase in temperature. जर exothermic process असेल त्यातून जर हीट बाहेर पडत असेल आणि तुम्ही जर त्याला टेम्परेचर दिलं तर इथं काय होतं रिव्हर्स प्रोसेस होते म्हणजे solubility decreases with an increase in temperature. मध्ये फक्त थोड्या केसेससाठी the substance such as CaCl2 and LiSO4H2O dissolve in water विथ रिलीजिंग हीट. जर एंडोथर्मिक प्रोसेस असेल टेम्परेचर इन्क्रीज केलं तर सॉल्युबिलिटी पण इन्क्रीज होते पण जर एक्झोथर्मिक प्रोसेस असेल तर सॉल्युबिलिटी काय होते डिक्रीज होते विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड that there is a no direct correlation between solubility and exothermicity or endothermicity. इथं काय आहे तर एक लक्षात ठेवा की डायरेक्ट इथं कोणतंच कोरिलेशन नाही आहे की सॉल्युबिलिटी आणि एंडोथर्मी आणि एक्झोथर्मिक प्रोसेस किंवा एंडोथर्मिक प्रोसेस आणि सॉल्युबिलिटीचं काहीच डायरेक्ट कोरिलेशन त्याच्यामध्ये काहीच रिलेशन नाही आहे. फॉर एक्झाम्पल डिसॉल्युशन ऑफ CaCl2 in water is exothermic and that of NH4NO3 is endothermic. The solubility of these increases with increase in temperature. आता ह्या एक्झोथर्मिक प्रोसेस आहेत. मग आता आपल्या रूलनुसार आपण टेम्परेचर वाढवलं तर सॉल्युबिलिटी काय व्हायला पाहिजे डिक्रीज व्हायला पाहिजे. पण एक्झोथर्मिक प्रोसेसमध्ये ह्या दोन केसेसमध्ये काय होतं तर डिसॉल्युशन ऑफ CaCl2 in water and NH4NO3 ती एंडोथर्मिक आहे. दोन्ही केसेसमध्ये एंडोथर्मिक असल्यावर टेम्परेचर वाढवलं तर सॉल्युबिलिटी वाढतेच पण CaCl2 काय आहे एक्झोथर्मिक प्रोसेस आहे तिथं काय व्हायला पाहिजे टेम्परेचर इन्क्रीज केलं तर सॉल्युबिलिटी डिक्रीज व्हायला पाहिजे. पण तसं न होता काय होतं सॉल्युबिलिटी असल्यावर टेम्परेचर जरी इन्क्रीज केलं दोन्ही केसेसमध्ये काय होतं टेम्परेचर इन्क्रीजेस तर सॉल्युबिलिटी काय होते तर इन्क्रीज होते. द फिगर तर ग्राफ आहे ते ग्राफ बघूया आपण. शोज द रिझल्ट ऑफ एक्सपेरिमेंटल डिटर्मिनेशन ऑफ सॉल्युबिलिटीज ऑफ सम आयोनिक सॉलिड्स इन वॉटर ॲट व्हेरियस टेम्परेचर. त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटल डिटर्मिनेशन दिले सॉल्युबिलिटी ज्या आहेत सम आयोनिक सॉलिडचे असतील त्या थोड्या आयोनिक सॉलिडचे एक्सपेरिमेंटल किती डिझॉल्व होतो कोणत्या व्हेरियस टेम्परेचरला दिले. द फॉलोविंग आर द सम एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन फ्रॉम फिगर 2.1. आता ह्याच्यावरनं हे एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्स आहेत. आता बघा काय दिले तुम्हाला सॉल्युबिलिटी ग्रॅम सॉल्यूट इन किंवा 100 ग्रॅम H2O आणि खाली तुम्हाला टेम्परेचर दिले व्हेरियस टेम्परेचरला. व्हेरिएशन्स ऑफ सॉल्युबिलिटीज ऑफ सम आयोनिक सॉलिड्स विथ टेम्परेचर प्रत्येक आयोनिक सॉलिडच्या टेम्परेचरवर ते दिले.
आता ह्या ग्राफ व्यवस्थित बघा, तुमच्या नोटबुकमध्ये पण असेल, सॉरी तुमच्या बुकमध्ये आहे, केमिस्ट्रीचं आपलं जे बुक आहे त्याच्यामध्ये आहे हा ग्राफ. मग त्याच्यामध्ये KNO3, NaNO3, NaBr, KBr, KCl, NaCl हे इकडे तुम्हाला ते साल्ट दिलेत बघा, किंवा आयोनिक सॉलिड्स आहेत. KNO3, NaNO3 आयोनिक सॉलिड म्हणजे साल्ट्सच असतात ते, त्याच्यामध्ये आयन सेपरेट होतात. KNO3, NaNO3, NaBr, KBr, KCl आणि NaCl विथ टेम्परेचर. त्याची सॉलिबिलिटी किती असते, इकडे सॉलिबिलिटी आहे आणि इकडे काय तुमचे टेम्परेचर आहेत. विथ टेम्परेचर ती सॉलिबिलिटी किती टेम्परेचरला ते काय होतं, सॉल्युबल होतं, हे तुम्हाला ह्या ग्राफमध्ये दिलेलं आहे. आता बघा, सॉलिबिलिटीज ऑफ NaBr, NaCl अँड KCl चेंज स्लाइटली विथ टेम्परेचर. कुठल्या कुठल्या सांगितल्यात, NaBr, NaCl आणि KCl. बघा आता ग्राफमध्ये NaBr, KCl आणि NaCl हे बघा, KCl, NaCl आणि NaBr ह्या ज्या आहेत सॉलिबिलिटी टेम्परेचरला स्लाइटली चेंज होतं बघा, कारण जर 0 टेम्परेचरला असेल तर जरा कमी सॉल्युबल होतं, जरा टेम्परेचर वाढवलं तर काय होतं, एकदम स्लाइटली चेंज होतं आणि जरा परत असं स्ट्रेटच ग्राफ गेला. त्यामुळे ते टेम्परेचरचा एवढा इफेक्ट पडत नाही NaClवर. पण जरा टेम्परेचर वाढवलं तर काय होतं, सॉलिबिलिटी वाढते. पण इथे NaClच्या बाबतीत काय होतं, स्लाइटली चेंज होतो. Na पुन्हा KClचा पण तसाच ग्राफ आहे बघा. त्यानंतर KBrचा, NaCl, KCl आणि KBr ह्याचं काय होतं तर स्लाइटली चेंज टेम्परेचर, सॉलिबिलिटीचा काय होतो, स्लाइटली चेंज होतो. स्लाइटली चेंज विथ टेम्परेचर. सॉलिबिलिटीज ऑफ KNO3, NaNO3 अँड KBr इन्क्रीजेस, सॉरी इथं मी KBr म्हटलं का, KCl, NaBr आहे, सॉरी इथं पहिल्यांदा मी स्टार्टिंगमध्ये NaBr, NaCl आणि KCl आहे, मी चुकून मगाशी KBr म्हटलं, वरती आहे बघा NaBrचा ग्राफ. हा NaBrचा आहे का, दिसतोय का बघा तुम्हाला, स्लाइटली काय झालाय, चेंज झालाय. जसा KCl आणि NaClचा आहे तसा म्हटलं NaBr, KCl आणि NaCl, सॉरी मी मगाशी KBr म्हटले, काय तर NaBr, KCl आणि NaCl हे काय होतं, स्लाइटली चेंज होतात विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. आणि त्यानंतर KNO3, NaNO3 आणि KBr इन्क्रीजेस ॲप्रिसिएबली विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. आता काय काय सांगितलं, KNO3, NaNO3 आणि KBr. KNO3 कुठे आहे बघा, आता याच्यामध्ये KNO3 वरती असेल, इथं आहे KNO3, त्याच्यानंतर हा NaNO3, NaNO3 आणि KBr वगैरे ते असेल, इथं आहे KBr. हे काय होतात तर ॲप्रिसिएबली चेंज, एकदम चेंज होतं. हे बघा आता 0 डिग्रीला किती सॉलिबिलिटी आहे, एकदम कमी सॉलिबिलिटी आहे. परत काय सॉलिबिलिटी किती वाढत गेली KNO3ची, जेवढं जास्त टेम्परेचर होईल तेवढी सॉलिबिलिटी काय होते, इन्क्रीज होते. म्हणून इथे काय सांगितलं, ॲप्रिसिएबली इन्क्रीजेस विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. आणि त्यानंतर सॉलिबिलिटी ऑफ Na2SO4 डिक्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. लास्ट कोणता आहे तर Na2SO4 बघा ग्राफमध्ये, आता Na2SO4 आता इथे ते दिले नाही Na2SO4, तर त्याची काय होते सॉलिबिलिटी तर डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. हे होतं Na2SO4ची डिक्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. समजलं का बघा तुम्हाला, हे आपले रिलेशन किंवा हे काही डायरेक्ट रिलेशन नाही आहे, त्यामुळं काही ठिकाणी चेंज होऊ शकतं, काही ठिकाणी कमी होऊ शकतं. ते डिपेंडिंग अपॉन कशावर, आयोनिक सॉलिडवर डिपेंड्स आहे. जे साल्ट असतील किंवा जे सॉलिड्स असतील त्याच्यावर ते सॉलिबिलिटी काय आहेत तर डिपेंड्स आहेत. The solubility of gases in water usually decreases with increase of temperature. आता गॅसेसची सॉलिबिलिटी असते डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. गॅसेस जे सॉल्युबल असतात, गॅसेस इन वॉटर, आपण सॉलिडच्या बाबतीत मगाशी बघितली होती, तर इथं काय असतं, सॉलिबिलिटी ऑफ गॅसेस इन वॉटर युजली, नेहमी लक्षात ठेवा, नेहमी काय होतं ते डिक्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. व्हेन गॅसेस आर डिझॉल्व इन वॉटर द गॅस मॉलिक्युल इन अ लिक्विड फेज आर कंडेन्स. जेव्हा गॅस वॉटरमध्ये डिझॉल्व होतो तेव्हा जे गॅस मॉलिक्यूल इन लिक्विड फेजमधले काय होतात, कंडेन्स होतात. द कंडेन्सेशन इज अन एक्झोथर्मिक प्रोसेस. कंडेन्सेशन प्रोसेस काय तर एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. त्यामुळे काय होतं तर डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. द सॉलिबिलिटी ऑफ गॅसेस इन वॉटर मस्ट डिक्रीज ॲज टेम्परेचर राईज. जेव्हा वॉटरमध्ये गॅस डिझॉल्व होतात तेव्हा त्याचं काय होतं, सॉलिबिलिटी काय होतं, डिक्रीज होते टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर. इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सॉल्युबिलिटी. लास्टचा इफेक्ट आहे इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सॉल्युबिलिटी. प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन द सॉल्युबिलिटीज ऑफ सॉलिड अँड लिक्विड ॲज दे आर इनकॉम्प्रेसिबल. प्रेशरचा इफेक्ट सॉलिड अँड लिक्विडवर कधीच नसतो, तो फक्त गॅसमध्ये असतो. कारण प्रेशर लिक्विड आणि सॉलिड्स जे असतात ते काय असतात, इनकॉम्प्रेसिबल असतात. ते आपल्याला त्याला प्रेशर देऊन कॉम्प्रेस वगैरे करता येत नाहीत. सो द प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन द सॉल्युबिलिटीज ऑफ सॉलिड अँड लिक्विड ॲज दे आर इनकॉम्प्रेसिबल. हाऊ एव्हर
प्रेशर ग्रेटली अफेक्ट्स सॉलिबिलिटी ऑफ गॅसेस इन लिक्विड. कशावरती इफेक्ट करतं तर सॉलिबिलिटी ऑफ गॅसेस इन लिक्विड. द सॉलिबिलिटी ऑफ गॅसेस इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन प्रेशर. द सॉलिबिलिटी ऑफ गॅसेस काय होतं बघा, इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन प्रेशर. जेवढं जास्त तुम्ही त्याला प्रेशर अप्लाय कराल तेवढं ते काय होतं, जास्त सॉल्युबल होतं वॉटरमध्ये किंवा लिक्विडमध्ये, काय होतं जास्त सॉल्युबल होतं. द क्वांटिटिव्ह रिलेशनशिप बिटवीन म्हणजे काय असं, हे डायरेक्टली प्रोपोर्शनलच आहे. द सॉलिबिलिटी ऑफ गॅसेस इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन प्रेशर. पण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कशाला, टेम्परेचरला. टेम्परेचर जर वाढवलं तर काय होतं, तर सॉलिबिलिटी डिक्रीज होते, फक्त गॅसेसच्या बाबतीत तसे. आणि सॉलिडच्या बाबतीत काय तर एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेसवर त्याच्यावरनं ते करता येतं. कारण प्रत्येक आयन्सला काय सॉलिबिलिटीचा चेंज होतो, टेम्परेचरचा वेगवेगळ्या पद्धतीने ते काय होत असतं तर चेंज होत असतो. The quantitative relationship between gas solubility in a liquid and pressure given by the Henry law. आता ह्याच्यामधलं जे रिलेशन आहे ते काय हेनरी लॉनं दिलं आहे. हा एक लॉ आहे. हा तुम्ही फक्त आता हेनरी लॉचं स्टेटमेंट विचारतात तुम्हाला, किंवा तो लॉ काय हे पडतं. स्टेट अँड एक्सप्लेन हेनरी लॉ असा क्वेश्चन असतो. इट स्टेट्स दॅट सॉलिबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. काय बघा लॉ, इट स्टेट्स दॅट द सॉलिबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड, solubility of gas in liquid is directly proportional to the pressure of a gas over the solution. Directly proportional to pressure of gas of the solution. Thus काय असणार बघा, solubility S is directly proportional to pressure of the gas P, or S is equal to KHP, where KH is the proportionality constant. बघा काय लिहिलं, S डायरेक्टली प्रोपोर्शनल टू P. मग प्रोपोर्शनलिटी जर सिम्बॉल काढायचं असेल तर आपण तिथे एक कॉन्स्टंट घेतो. S इज इक्वल टू काय येणार, KHP. proportionality KH काय असणार, proportionality constant, P pressure, where S is the solubility of the gas in mole per liter. S काय solubility आहे mole per liter. P is the pressure of the gas in bar over the solution. बार मधलं प्रेशर आहे. KH काय proportionality constant, कोणलं हेनरी लॉ कॉन्स्टंट, त्यालाच म्हणतात हेनरी लॉ कॉन्स्टंट किंवा KH. सो युनिट्स ऑफ KH. KHचं युनिट काय असणार बघा, आता हा जो तुमचा KH आहे हे P इकडं आल्यानंतर काय होईल, डिव्हाइडमध्ये होईल S अपॉन P. मग KH इज इक्वल टू S अपॉन P मोल पर लिटर अपॉन बार. मग युनिट काय होईल, मोल पर लिटर पर बार. वेन P इज इक्वल टू 1 बार, KH इज इक्वल टू S. P जर 1 बार असेल तर KH काय असणार आहे, S. म्हणजे जर तुमचं प्रेशर 1 बार असेल तर KH काय असतो, तर सॉलिबिलिटी इतकं असतं. दस KH इज द सॉलिबिलिटी ऑफ गॅस इन अ लिक्विड वेन इट्स प्रेशर ओव्हर द सॉल्युशन इज बार. जर प्रेशर 1 ओव्हर द सॉल्युशन 1 बार असेल तर ते काय असतं, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट किंवा सॉलिबिलिटी ऑफ द गॅस इज इक्वल टू लिक्विड इन KH is the solubility of gas in a liquid when its pressure over the solution is 1 bar. जर 1 बार तुम्ही यूज केला तर S इज इक्वल टू काय होतं, KH हेनरी लॉ कॉन्स्टंट इतकं ते काय असू शकतं, सॉलिबिलिटी असू शकते. बघा इथंपर्यंतचा पार्ट समजला का तुम्हाला, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सॉलिबिलिटी. एक बघितलं आपण नेचर ऑफ सॉल्यूट अँड सॉल्वंट. त्याच्यामध्ये काय असतं, जर तुमचे सॉल्यूटची इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन किंवा केमिकल प्रॉपर्टीज जर सिमिलर असतील तर ते मोर इझिली काय होतात, डिझॉल्व्ह होतात. म्हणजेच पोलर सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होतं आणि नॉन पोलर असतील तर नॉन पोलरमध्येच डिझॉल्व्ह होतात. त्यानंतर इफेक्ट ऑफ आपण टेम्परेचर बघितला. मग त्याच्यामध्ये एक्झोथर्मिक एंडोथर्मिक प्रोसेस असेल तर टेम्परेचर दिलं तर काय होतं, तुमची रिॲक्शन टेम्परेचर इन्क्रीज केलं तर सॉलिबिलिटी पण इन्क्रीज होते. पण एक्झोथर्मिकमध्ये काय होतं, डिक्रीज होतं. पण हे काय डायरेक्ट कोरिलेशन नाही आहे. त्यामुळे वेगवेगळे जे हे असतात टेम्परेचर, वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळे सॉलिड्स किंवा आयोनिक सॉलिड जे असतील वेगवेगळ्या त्याच्यावर डिपेंड असतं. टेम्परेचर वेगवेगळ्याला होऊ शकतं, त्याची सॉलिबिलिटी डिपेंड्स असते. ते पण जास्त प्रमाणात काय होतं, टेम्परेचर तुम्ही इन्क्रीज केला तर सॉलिबिलिटी काय होऊ शकते, तर इन्क्रीज होऊ शकते. कारण सॉलिबिलिटी दिल्या, टेम्परेचर इन्क्रीज केल्यावर सॉलिबिलिटी दिले सबस्टन्स काय होतात, इझिली त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. आणि लिक्विडच्या गॅसेसच्या बाबतीत काय आहे, तर गॅस नेहमी काय होतात, सॉलिबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. अँड लास्ट आहे तर प्रेशर. प्रेशर फक्त सॉलिड अँड लिक्विडला ॲप्लिकेबल होत नाही, कारण ते इनकॉम्प्रेसिबल असतात. ते फक्त आपण कशाला ॲप्लिकेबल करू शकतो, गॅस मॉलिक्युल्सना ॲप्लिकेबल करता येतात. मग गॅसच्या बाबतीत पण काय होतं, जेवढं प्रेशर आपण देऊ डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, प्रेशर इन्क्रीजेस, सॉलिबिलिटी पण काय होते, इन्क्रीज होते. आणि हा हेनरी लॉ. एवढं लक्षात ठेवा आजच्या लेक्चरमध्ये. आता आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय. याच्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे, डेमॉन्स्ट्रेशन ऑफ हेनरी लॉ आणि एक्सेप्टेशन्स ऑफ किंवा एक्सेप्शनल केसेस ऑफ हेनरी लॉ, हा तुमच्या सिलेबसमध्ये रिड्यूस केलेला आहे. त्याच्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरला आपण त्याच्या पुढचा पार्ट स्टडी करूया. आता आपण इथंच स्टॉप करूया. थँक्यू.